नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारनं 59 सदस्यीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे। हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना भेट देऊन पाकिस्तानची पोलखोल करणार आहे। आम्ही शांतता आणि सद्भावनेचा संदेश घेऊन जगभरात जातोय, असं मत या शिष्टमंडळाच्या प्रमुख खासदार सुप्रिया सुळेंनी दौऱ्यापूर्वी व्यक्त केलंय। भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे भूमिपूजन नुकतंच पार पडले। मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला देखील मराठी भाषेचं ज्ञान उपलब्ध झालं पाहिजे, याकरिता प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटेल अशा प्रकारे जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। आंतरजाती आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतींना पुण्यात काही काळ सुरक्षित घरं आणि सुविधा विनामूल्य उपलब्ध करण्यात आल्यात। जोडप्यांना सुरक्षा देण्याच्या भावनेतून विचारवेध असोसिएशनच्या पुढाकारानं ही मदत केली जाणार असल्याची माहिती असोसिएशनने पत्रकाराद्वारे दिली आहे। अधिक माहितीसाठी 8796 54 29 8796 54 29 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। राज्यातील तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 28 मे 2025 पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे। यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात आल्या आहेत। यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असून परिवहनकडून पहिल्या टप्प्यात 3000 बसेस खरेदी केल्या जाणार आहेत। अत्याधुनिक बस सेवा देण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाने पाऊल उचललं असून लाल परीसह सर्व बसेसमध्ये आता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्यानं प्रवाशी सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव PMC आणि संवाद पुणे यांच्या वतीनं आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचा थाटात शुभारंभ झालाय। मुलांना वाचनाची गोडी लावणारी बाल पुस्तक जत्रा ही पुण्यात न राहता तिचा प्रसार राज्यभरात करणार असल्याची माहिती जत्रेचे उद्घाटक मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील शौर्य पुरस्कारांचं वितरण केलंय। कर्तव्य बजावताना असाधारण शौर्य दाखवणाऱ्यांना, समर्पण आणि बलिदान दाखवणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात आलेत। राष्ट्रपतींनी 6 कीर्तीचक्र प्रदान केली असून त्यापैकी 4 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेत। या काळात 33 शौर्य चक्र देखील प्रदान करण्यात आली आहे, त्यापैकी 7 जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेत। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये एका अतिशय खास भारतीय चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे। या चित्रपटातून भारताचे 11वे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन मोठ्या पडद्यावर आणले जाणार आहे। या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष डॉक्टर कलाम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे। तानाजी फेम ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।